स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा व्लॉग जरासा लेट आहे, हा संडेचा व्लॉग आहे। तर आज बनवणार आहे मी पुदिन्याची चटणी। माझ्या कुंडीमध्ये काय केलं होतं, मी मागच्या आठवड्यामध्ये पुदिना आणला होता। तर त्या पुदिन्याचे जे पानं आहेत ना ते तोडून घेतले होते मी, आणि त्याच्या दांड्या आहे ना बाजारातून आणलेले जो पुदिना होता मी या मातीमध्ये लावून दिले आहेत। म्हणजे त्याला खालून मुळं असतात, त्याच्यामुळे ते पुन्हा जशाच्या तसे येऊन जातात। तर बघा आता किती छान आलेले आहेत। तर आता मी हे चटणी बनवायची होती मला, चला म्हटलं ताज्या पाल्याची बनवून घ्या, कोणचंही केमिकल नसतं आपण जेव्हा घरी हे करतो तेव्हा। तर आता बघा याची पूर्ण पानं तोडून घेते मी आणि याची करते चटणी। कारण आज मी केलेलं आहे आलूचे पराठे। आलूच्या पराठ्यासोबत खूप छान लागते पुदिन्याची चटणी, आणि आपलं पोट साफ पण राहते त्याच्यामुळे पुदिना खाण्यात जेवढा राहील तेवढा चांगला राहते। तर गॅलरीमध्ये मी मस्त एक उपाय करून लावला, तुम्ही करता का असे घरच्या घरी? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर चला आता मी पटकन बनवते पुदिन्याची चटणी, कारण का मला बरेचसे कामं माझे पेंडिंग पडलेले आहे, आणि आज बाहेर पण जायचं होतं मला, पण हो नाही चालू आहे माझं। तिकडे केलं मी पहिले लसण याची चटणीची रेसिपी याच्या आधी टाकली आहे मी। याच्यामध्ये थोडी साखर, लसण, अद्रक, थोडंसं मीठ, थोडीशी साखर, थोड्याशा हिरव्या मिरच्या, आणि याच्यात लिंबूचा रस पण टाकावा लागतो। शेंगदाणे पण टाकतात, पण मी नाही टाकले, मला ना आंबट नाही सांगितलं होतं म्हणून मी याच्यात लिंबूचा रस नाही टाकला। तर चला म्हटलं पटपट असं राहतं आपल्या दारामध्ये असलं तर पटकन आपल्याला ताज्या पुदिन्याची चटणी माझी झाली आता रेडी। तर इकडे मी आता मस्त आलूचे पराठे घेत आहे, आणि इकडे मस्त पुदिन्याची चटणी। तर कोणाकोणाला आवडते। आता आलो आहे आमच्या घराच्या साईडने एक शॉप आहे पेटचं, आणि तिथं कॅट, डॉग्स सगळं क्लिनिंग केलं जातं। तर आज रणूला आणायचं होतं, तिची आंघोळ घालायची होती। घरी काही केली नाही मी, कारण की घरी कसं तिच्या कानात पाणी गेलं ना तर तिला ताप होतो, तर थोडंसं काळजीने करावं लागते। आणि थोडीशी पहिल्यांदा आंघोळ होती त्याच्यामुळे थोडी चलबिचर करते ती। म्हटलं नकोच, तर मग कबीर घेऊन आला इथं, सानन पण आला होता सोबत। तर हे बघा कशी करत आहे, आणि कमीत कमी 6-7 जण म्हणजे लोकांची आंघोळ चालू होती, त्याच्यामुळे इथे बघा डॉग किती छान आहे। तर असं इथं चालू होतं काम, तर यांना बराच वेळ झाला, कमीत कमी 2 घंटे लागले इथे, कारण का वेटिंगवर होते। तर इथं बघा आंघोळ करताना कशी करत होती, तळतळ। तर खरंच माझ्याच्याने हिची आंघोळ झाली असती का, म्हणून म्हटलं पहिल्यांदा व्यवस्थित बघून घे कशी क्लिनिंग करायची, मग आपण घरी करू शकतो। तसं हिचं साफसफाई रोज करायची मी, तिचं जे अंग पुसायचं आहे त्याने सगळं करायची। तर हे बघा इकडे हिची आंघोळ होत आहे, आणि किती तडतड करत आहे, म्हणजे ती इतकी त्रास देत होती, म्हणत होती ना कबीर अक्षरशः 3-3दा तिला पकडून आणायला लागत होतं, ती पळत होती। आणि बघा कशी करत आहे, पण याच्यावर कसं स्लीप होतं त्याच्यामुळे तिला पळता नव्हतं येत, आणि मस्त इथं आंघोळ करताना बघा किती तडतड करत आहे। कोणाकोणाकडे कॅट आहे, आणि घरी तुम्ही करता का आंघोळ, कोणी केली आहे का स्वतः पहिल्यांदा? नंतर तुम्ही करणारच, यांचं शॅम्पू सगळं वेगळं असते सगळ्यांना माहीत आहे, पण म्हटलं पहिल्यांदा बाहेरूनच करून आणायची। आणि आता उन्हाळा आहे तर तिला 15-15 दिवसातून क्लिनिंग करावं लागतं, तर त्याच्यामुळे मी घरीच करेल आता। तर बघून घे म्हटलं त्याला कशी करतात। तर हे बघा मुलांना केली तर म्हणजे मुलं पण करू शकतात ना, म्हणून। तर इकडे ती खूप मस्त चालू होते तिथे। मला ना लहानपणापासून प्राण्यांची अशी भीती लागायची, कुत्र्याची तर मला इतकी भीती लागते ना, माझ्या आईकडे आहे, जेव्हा मी आईकडे जाते ना आईला सांगते पहिले बांधून ठेव, कारण का खूप मोठं आहे कुत्री घरची, आणि मला खूप भीती लागते। कॅटची पण लागायची, पण जेव्हापासून ही घरी आली तर लागत नाही, खूप प्रेमळ असतं। म्हणजे डॉग कसं चावायची भीती राहते, ते हिचं तसं नाही राहत, आणि हिचं मेंटेनन्स सुरुवातीला 6-7 महिने राहतं, नंतर एवढं नाही राहत, त्याच्यामुळे ना डॉग जर असं मेंटेन करायला कठीण जातं। तर याचं तसं नाही आहे, पण ही घरात असली म्हणजे छान, त्रास नाही कोणचा, शांत आहे। जसं डॉक्टर पण म्हणाले जास्त इचक नाही, तर काही कॅट खूप राहतात इथं तिथं चढ उतार करत, सध्या तर नाही करत। फक्त एक प्रॉब्लेम आहे हिचा, मंदिराजवळ खूप माझं जे स्तूप आहे गौतम बुद्ध त्याच्यात ठेवलेला, तिथेच खूप तडतड करतं ते, तेवढा एक प्रॉब्लेम आहे तिचा। नाहीतर मला पण खोटं नाही सांगत, मला पण नव्हते आवडत घरामध्ये कॅट डॉग्स, जसं मला आवडतच नव्हते, पण हे आल्यापासून आवडायला लागलं, कारण का खूप जीव लावते। जेव्हा आपण बाहेर गेलं ना तर अशी वाट बघते आपल्याकडे, आपल्याजवळ येते, मस्ती करते, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं। म्हणजे आपल्या डोक्यात जे विचार येतात ना, कधी बाहेरून कोणतं टेन्शन असलं तर आपण विसरून जातो। तर बघा आता तिची जेव्हा कटिंग केल्यावर तिचा चेहरा असा गोल दिसत असेल तुम्हाला, पूर्ण तिचं केस पण कापलेले आहे, मस्त दिसत आहे, आणि माझ्यापाशी येत होती। माझे राहिलेले कामं जे आहे ती पेंडिंग ते करते मी, आणि कोणाकोणाच्या घरी कॅट आहे, कोणी
काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, जर ज्यांच्याकडे असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता मला. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.